सोपे वर्म आम्हा सांगितले संती. साधू संतांनी आपल्याला अगदी सोपा मार्ग दाखवलेला आहे, अगदी सोपा उपाय सांगितला की आता सोपं करून सांगण्याची मर्यादा संपली, यापेक्षा सोपा उपाय कुठेच सापडणार नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगते. एका महाराजांची एका गावामध्ये भागवत कथा सुरू होती. तेव्हा एक बाई त्यांच्या दर्शनाला आली, म्हणाली महाराज आणि उद्या आमच्या घरी जेवायला या. महाराज म्हणाले ठीक आहे. बाईनं विचारलं महाराज तुम्हाला सगळ्यात जास्त खायला काय आवडतं, तो पदार्थ त्याचं नाव सांगा, मी तुमच्यासाठी करून ठेवीन. तेव्हा महाराजांनी सांगितलं बाई मला सगळ्यात जास्त रव्याचे लाडू आवडतात म्हणून. तर कोणाला काही कोणाला काही, प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. मग महाराजांनी सांगितलं मला रव्याचे लाडू आवडतात. बाईनं सुंदर असे रव्याचे लाडू बनवले, स्वयंपाकही छान केला आणि महाराज दुसऱ्या दिवशी जेवायला गेलेत. जेवायला बसले, लाडू खाल्ला. बाईने प्रश्न विचारला महाराज लाडू कसे झाले. कारण का प्रत्येक स्त्रियांना जेव्हा त्या कोणासाठी भोजन बनवतात ना, त्यांची अपेक्षा असते की खाणाऱ्याने भोजनाची स्तुती करावी, कौतुक करावं. कारण त्यांनी एवढी मेहनत करून कष्ट घेऊन स्वयंपाक बनवलेला असतो, तर खाणाऱ्यांनी काय करायचं असतं, थोडंसं कौतुक करायला काही पैसे पडतात का हो? नाही. म्हणायचं सुंदर झाला स्वयंपाक म्हणायचं. एवढं म्हणू शकत नाही का माणूस? एवढं तरी म्हणायचं, म्हणजे त्यांनी जेवढं कष्ट घेतलंय ना तेवढा शीण निघून जातो त्यांचा. कौतुक करायचं. म्हणून संसारात तर दुःख आहेच, पण मी तुम्हाला संसारात सुख मिळवण्यासाठी एक अगदी सोपा उपाय माझ्यातर्फे सांगते. तुम्हाला पाहिजे का? कोणाला पाहिजे असेल तरच सांगते बरं का. पुन्हा म्हणताला आम्हाला उपाय पाहिजे नव्हता, ताईंनी जबरदस्ती सांगितलं, असं होऊ नये. पाहिजे का सगळ्यांना? कुणाला सुखात राहायचे? सगळ्यांनाच राहायचे ना. उपाय सगळ्यांनाच सांगते. तर तुम्हाला जर संसारात सुखी राहायचं असेल तर तुमच्या बायकोची स्तुती करायला शिका सगळ्यांनी. काय करायचं? बायकोची स्तुती करायची. तिने स्वयंपाक केला की स्वयंपाकाची स्तुती करायची. तिने मेकअप करून तयार झाली की तिला म्हणायचं वा किती सुंदर दिसते, जशी स्वर्गातली अप्सराच. ती जरी भूतासारखी दिसली तरी अप्सराच म्हणायचं हो. कारण स्तुती करायला काही तुम्हाला म्हटलं ना की, आणि कधी कधी असं असतं जीवनामध्ये खोटं बोलणं सुद्धा आपलं फायद्याचंच असतं. एखाद्या वेळ माणसाने थोडं खोटं बोललं तरी चालतं. जर आपल्या खोटं बोलण्याने समोरच्याचं मन प्रसन्न होत असेल ना, तर खोटी स्तुती करावी लागली तरी करा. नाहीतर काही माणसं खरी स्तुती करतात आणि मग भांडणं होत असतात. कसे होतात भांडणं? एक बाई बाजारात गेली, तिनं हिरव्या रंगाची साडी खरेदी केली, घरी आली. महिलांना धीर नसतो बरं का. नवीन कपडा आणला की कधी कधी साडी घालीन असं वाटतं. मग तिने लगेच साडी घालून पण बघितली कशी दिसते बघावी. मेकअप केलं, नवऱ्याच्या पुढे आली, म्हणाली अहो सांगा ना मी कशी दिसते. तो म्हणाला खरं खरं सांगू का खोटं खोटं सांगू? तिने सांगितलं तुम्हाला आपल्या पिंट्याची शपथ, खरंच सांगितलं पाहिजे. आता पिंट्याची शपथ घातली, खरंच सांगावं लागलं. त्यानं असं उत्तर दिलं तू आज अशी दिसतेस की जसं हिरव्या हिरव्या गवतात काळी कुट म्हैस चरत आहे. तर असं उत्तर दिल्यावर ना, अशी स्तुती केल्यावर बायको प्रसन्न होईल का? नाही. म्हणून भांडणं होतात. यासाठी तुम्ही स्तुती करायला शिका, कारण महिलांना स्तुती आवडते. मग त्या बाईलाही वाटते की महाराजांनी लाडू खालाय, महाराजांना लाडू आवडतात, तर महाराजांनी एकदा तर म्हणाय पाहिजे की बाई लाडू चांगले झाले म्हणून, एवढं तर म्हणाय पाहिजे. पण महाराजांनी म्हणलं नाही म्हणून बाईनंच विचारलं महाराज लाडू कसे झाले. महाराजांनी तोंड थोडंसं वाकडं केलं, म्हणाले बाई तुम्हाला थोडं वाईट वाटेल पण लाडू फिक्के लागतात बघा. बाईला खरंच वाईट वाटलं ना, एवढं कष्टानं मी लाडू बनवले आणि महाराज म्हणतात की फिक्केच झाले. त्यानंतर मग बाई म्हणते महाराज आज मी क्षमा मागते तुमची लाडू फिक्के झाल्याबद्दल. तुम्ही काय करा, उद्या परत माझ्याच घरी जेवायला या, मग मी परत लाडू बनवते. दुसऱ्या दिवशी महाराज आले जेवायला. बाईनं अर्धा रवा अर्धी साखर असं समप्रमाणात घेतलं, लाडू बनवले. महाराजांनी लाडू खाला. बाईनं विचारलं महाराज आजचे लाडू कसे आहेत? महाराजांनी परत पहिल्या दिवशी सारखंच तोंड वाकडं केलं. म्हणाले बाई आजचे हे लाडू फिक्केच लागतात हो. बाईला फारच वाईट वाटलं. म्हणाली महाराज एक काम करा, उद्यासुद्धा माझ्याच घरी या आणि उद्याचे लाडू बघा म्हणाली कसे करते. तिसऱ्या दिवशी बाईनं आता रवा घेतलाच नाही, नुसते साखरेचेच लाडू बनवले. साखरेचं पीठ केलं, त्याचेच लाडू बनवले. आता म्हणाली आज महाराज नाव ठेवू शकत नाहीत म्हणाली. आणि
आणि तिसऱ्या दिवशी महाराज आले, जेवाय बसले. बाई म्हणाली, महाराज लाडू आजचे तरी गोड लागतात का? महाराजांनी परत तोंड तसंच वाकडं केलं. बाई आजचे हे लाडू फिक्केच लागतात. बाई मनात म्हणाली, महाराज काय पहिल्या जन्मात मुंगळा होता का काय? एवढं कसं गोड तुम्हाला लागतं? बाईनं कोपरापासून हात जोडले, म्हणाली, महाराज क्षमा करा, उद्यापासून आमच्या घरी येऊ नका, कारण आता मी याच्यापेक्षा गोड लाडू बनवूच शकत नाही. लाडू गोड करण्याची मर्यादा संपली, कारण नुसत्या साखरेचे लाडू बनवले. आता तुम्हाला साखरेचे लाडू जर गोड वाटत नसतील तर आता याच्यापेक्षा गोड लाडू होऊ शकत नाही. तसं महाराजांनी सांगितलं, तुम्हाला सुखाच्या प्राप्तीचा, देवाच्या प्राप्तीचा अगदी सोपा उपाय पाहिजे ना, तर रामकृष्ण नामाचं स्मरण करा. याच्यापेक्षा सोपा उपाय जगात कुठेच नाही. विठ्ठल विठ्ठल तरी एक साधक म्हणतो, महाराज मग आम्ही नाम घ्यायचं तर कोणत्या देवाचं घ्यावं, रामाचं घ्यावं की कृष्णाचं? कारण तुम्ही 2 नावं घेतले, राम आणि कृष्ण, कुणाचं घ्यावं? अरे तुम्ही कोणाचंही नाव घ्या, राम आणि कृष्ण दोन्ही एकच आहेत. कुठल्याही देवाचं नाव घेतलं तरी देवामध्ये भेदभाव नाही. देवाचे फक्त नाव अनेक आहेत, देवाचे रूप अनेक आहेत, अवतार अनेक आहेत, पण देवाचं स्वरूप मात्र एकच आहे. हर देश में तू, हर वेश में तू,